तुमच्या पण घरात आता असेच आवाज येतात का? मम्मा मम्मा प्लीज हे बनव ना, ते बनव ना. हा मुलांचा हट्ट आणि माझं किचनमधलं मिशन. शेवटी आईस्क्रीम कशी बनली बघूया आजच्या ब्लॉगमध्ये. आणि माझे पिल्लं आता भरपूर हट्ट करायला लागलेत, कारण मम्मा हे सगळं त्यांना बनवून देत असते. पण अगदी छोटे छोटे या वस्तूंपासून बनवलेले पदार्थ अगदी छान मुलांना आनंदीदायक करतात. चला तर मग आजचा ब्लॉग बघूयात. नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बघणार आहोत ओरिओ बिस्किटपासून कशी आईस्क्रीम बनते ते. तर चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी घरात दूध होतं, थोडंफार दूध होतं, तेच घेतलं कारण माझ्याकडे आईस्क्रीमचं हे भांडं खूपच छोटं आहे. मग काय घेतलं, दूध होतंच, त्यामध्ये माझ्याकडे घरात ओरिओ बिस्किट पण होते. अगदी घरातल्या घरात जे काही सामान अवेलेबल होतं त्यापासून बनवलेली ही आईस्क्रीम आहे. मग ओरिओ बिस्किट तर होतंच. आता ते ओरिओ बिस्किट पण नाही, एवढा मोठा पुडा मी काय टाकला नाही, त्यामध्ये फक्त जेवढं दूध घेतलं तेवढेच 5 ते 6 बिस्किट मी अगदी छोटे छोटे तुकडे करून त्यामध्ये टाकलेले होते. आणि अगदी असे छोटे छोटे तुकडे तुम्ही बघू शकता तसे टाकले. आणि ते दुधामध्ये गेल्यानंतर अगदी मिश्रणात मिक्स होऊन जातात आणि अगदी त्याची पावडर बनल्यासारखे ते मिक्स होतात. त्यानंतर ते असे छान मेल्ट झाल्यानंतर माझ्या डोक्यात विचार आला, थोडंसं काहीतरी वेगळं करूया. म्हणून घरात कॅडबरी पण होती, म्हणून मेल्ट करून ठेवली. एक बाउल घेतला आणि ओव्हनमध्ये ठेवली, पण ती हवी तशी मला मेल्ट झालीच नाही. मग काय करणार, विचार पडला की कसं बनवेल मी मला पाहिजेल तसं. तर त्यानंतर विचार केला की माझ्याकडे चॉकलेट सिरप पण आहे फ्रीजमध्ये. मग चॉकलेट सिरप घेतलं मी आणि चॉकलेट सिरप घेतल्यानंतर मी ते चॉकलेट सिरप माझं जे आईस्क्रीमचं भांडं आहे त्याला मी सगळीकडून आतून टाकलं आणि मस्त असं गोल गोल फिरून घेतलं, जेणेकरून सगळ्या आईस्क्रीमच्या भांड्याला ते चॉकलेटचं सिरप लागून जाईल आणि सिरप दिसायला अगदी हॉटेलसारखं दिसेल आणि बाहेरच्या आईस्क्रीमसारखं दिसेल, असं काहीतरी डोकं लावायचा प्रयत्न केला. म्हणून त्या पद्धतीने मी सिरप त्यामध्ये टाकून घेतलं. करायला गेलो ना काही वस्तू, तर आपल्याकडे ना वेगवेगळ्या आयडिया आपल्या डोक्यात नक्कीच येतात आणि तुमच्या येत असेल. नक्कीच कोणाकोणाच्या अशा आयडिया डोक्यात येत असेल मला कमेंट करून सांगा. म्हणजे आपण कुठलीही गोष्ट करायला गेलो ना की त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे विचार डोक्यामध्ये येतात आणि त्यानुसार आपण ट्राय करायचं बघतो. तसंच मी चॉकलेट सिरपची आयडिया लावली की जेणेकरून बाहेरचं जे कोटिंग असेल ना, किंवा अर्ध आईस्क्रीमचं कोटिंग जे ब्राउनिश असेल, तर तसं काय होतंय का मला बघायचं होतं, काहीतरी वेगळा प्रकार. तर बाहेर बनवतात त्यापेक्षा आपण घरच्या घरी असं काहीतरी डोकं लावून चालवलं तर काहीतरी वेगळीच भन्नाट मज्जा आपल्याला पण येते, असं काहीतरी वाटतं. छान असं सगळीकडून चॉकलेट सिरप लावून घेतलं आणि आता हे मिश्रण जे आहे ते मी यामध्ये आता ओतू करणार आहे. आता ते इतकं मिश्रण ह्याने भांड्याने ओतलं तर त्यामध्ये मी आईस्क्रीमचं जे भांडं छोटं आहे त्यामध्ये ते सांडून जाईल. त्यासाठी मग मी एक स्पून घेतला, मोठा आपला चमचा घेतला आणि त्यानेच ओतू केलं, जेणेकरून ते सांडू नये म्हणून. आणि ह्यात कलर बघा असा का आला, तर मी त्यात थोडीशी कॅडबरी मेल्ट झालेली टाकली होती की ती वेस्टेज जाण्यापेक्षा चला आईस्क्रीमच्या ह्याच्यात खाण्यात तर येईल. आणि चमच्याने मस्त मिक्स करून टाकण्यामागचं कारण की ओरिओची जो पावडर झाली होती ती सगळ्या आईस्क्रीमच्या ह्याच्यामध्ये गेली पाहिजे, म्हणून मी स्पूनने मस्त हलून त्यामध्ये टाकत होते. अगदी छान असं भांडं तर भरून जातं आहे मस्तपैकी. पण माझ्या मागं ही जी लुडबुड चालली आहे ना, त्यांचं काही सांगायलाच नको. खरं सांगू का, आईस्क्रीम बनवण्यापेक्षा भांड्याचं झाकण लावणं कठीण होतं, कारण माझ्या दोन्ही पिल्लांची एवढी घाई चालू होती ना की कारण माझ्या इतकं मला हे करत होती की मम्मा मी लावतो असं चाललं होतं. अखेर कसं तरी त्या दोघांनी मिळून झाकणं लावली आणि आईस्क्रीम सेट व्हायला मी फ्रीजमध्ये ठेवून द्यायला केली, कारण इतकी सारी गडबड त्यांची चालू होती की काय विचारूच नका. आईस्क्रीम तर फ्रीजमध्ये जाणार आहे हे कन्फर्म आहे, पण आईस्क्रीम फ्रीजमध्ये जाऊन बसली, पण मागे सोडून गेलेला हा एवढा मोठा किचनवरचा पसारा जो मला आवरायचा होता. संध्याकाळची वेळ, जेवणं तर झाली होती आणि त्यात किचनवर झालेला हा राडा. असंच असतं ना आपल्या गृहिणींचं आयुष्य. तर एका बाजूला मुलांचा आनंद आणि दुसऱ्या बाजूला ही कामाची धांदल. पण मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू बघितलं की हा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो आणि कुठल्या कुठे क्लीन होऊन जातं हे आपल्यासारख्या लेडीजला पण कळून येत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळची गडबड. आता तुम्हाला सांगू का काय झालं, मी काही कामं आवरायची, आता त्यांचं झालं मम्मा मी काढतो असं करत त्यांनी नाश्ता वगैरे सगळं पिल्लं पहिल्यांदा फ्रीजपाशी गेली आणि आईस्क्रीम बनली का ही त्यांची उत्सुकता होती. आणि त्यांच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होतं की फायनली मी त्यांच्यासाठी 2 आईस्क्रीम बाहेर काढल्या की तुम्ही बघा झाले. आणि विश्वास ठेवा, आईस्क्रीम अगदी परफेक्ट
जमली होती आणि मला जसं पाहिजे होतं तसंच झालं होतं. खालून ब्राउनिश आणि वरतून ओरिओ शेक, अगदी छान अशी आईस्क्रीम बनवली होती. तर तुमच्या पण अशा मैत्रिणींनो बाहेरच्या महागड्या आणि प्रिझर्वेटिव्ह असलेल्या आईस्क्रीमपेक्षा असं कधीतरी घरच्या घरी प्रयोग करून मुलांसाठी बघा, खूप खास असतं. सर्व आयांना हेच सांगेन की थोडा वेळ जातो, थोडा पसारा होतो, पण मुलांसोबत अशा छोट्या छोट्या गोष्टींचे जे नातं घट्ट होतं ना, त्यात काही अनमोल आणि वेगळाच जिव्हाळा आहे. हा उन्हाळा तुम्ही पण असाच एन्जॉय करा. असा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आजच्यापुरतं एवढंच. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.